आजच्या दिवसाचं विशेष प्रयोजन आपल्याला माहिती आहे. आज 11 मे आहे. कृष्णमूर्तींची जयंती आहे. स्मरण करण्याचा दिवस आहे. तर दरवर्षी आपण पुण्यतिथीला जमेल तसं, जयंतीला जमेल तसं, हे आपल्या भाषेमध्ये, कारण त्यांना पुण्यतिथी जयंती वगैरे ह्यात काही रस नाही, पण आपल्याला गरज आहे तर म्हणून ते करत असतो. त्यावेळेला काहीतरी एखाद्या कुठली तरी नवीन, आपल्याला नवीन अर्थात, तर तो विचार, ती दिशा असं घ्यायचा, एखादी गोष्ट असं घ्यायचा प्रयत्न करतो. यावेळेला असे 3-4 मुद्दे घ्यायचा प्रयत्न करूया. सर्वात पहिलं माणसाचं दुःख. त्यांच्या सर्व शिकवणीचं जर काय सार असेल तर जे बुद्धाचं सर्वम दुःखम सर्वम क्षणिकम हे जे आहे ते जे अत्यंत अबाधित आहे. म्हणजे सुखाच्या भ्रमात मनुष्य राहू शकतो पण दुःख टळत नाही, हे खरं आहे. यातलं खरं काय आहे तर ते शेवटी अंती दुःख पावतं. तर ते दुःख का पावतं तर सुखाची दुसऱ्या बाजूला आशा असते म्हणून दुःख पावतं. तर त्यांच्यासमोरचा हा प्रश्न, म्हणून ते बाकीच्या कुठल्या गोष्टींना आपल्याला माहिती आहे की कधी फारसं महत्त्व देत असेल. यात असं म्हटलं आहे, त्यात तसं म्हटलं आहे. अगदी गीतेत सुद्धा कृष्णाने काय सांगितले ते अर्जुनाच्या संदर्भात बरोबर आहे असेल. तुमचं काय म्हणणं आहे तेवढं सांगा आणि तुम्हाला काय अडचण आहे ती सांगा, ती जोडू. तर तसं माणसाला दुःख झालं की मनुष्य सर्वसाधारणपणे काय करतो याच्याविषयीचे एक त्यांचं म्हणणं समजून घेऊ. माणसाला दुःख झालं की एक म्हणजे प्रतिक्रिया किंवा प्रतिकार, हे पहिलं त्याचं काम काय होतं ते होतं. आणि दुसरं म्हणजे हे दुःख व्हायला बाहेर कारण कोण आहे. किती त्यांचं मुद्द्याचंच म्हणणं असतं, थोडक्यात असतं. आपल्याला कळायला काही फार अवघड नाही, फक्त आपल्याला या दिशेनं त्याकडे बघण्याची सवय असते, एवढं मला म्हणायचं आहे. की सगळ्यांना सवय असेल असं नाही की दुःख झालं की त्याला कुणीतरी कारण आहे. ती वस्तू असेल, माणूस असेल, दुसऱ्याच्या कल्पना असतील, कृती असतील, फसवणूक असेल, काय बाजार चढउतार काय जे असेल ते असेल, पण जे काय आहे ते त्याला कारण म्हणजे ते शोधायचा एक प्रयत्न मनुष्य करेल दुःख झालं की. आणि दुसरं म्हणजे पहिल्यांदा ह्या प्रतिक्रिया वगैरे करायच्यात नंतर येतील, म्हणजे हे शोध नंतर होईल, पण प्रतिक्रिया आणि प्रतिकार मात्र पटकन येतं. त्यामुळं ते जे येतं ते पटकन येतं. त्यांनी तर एका ठिकाणी सांगितलं आहे की प्रतिक्रिया किंवा म्हणजे प्रतिक्रिया ही तर येतेच, प्रतिकार ह्याच्यामध्ये कृतीचा प्रश्न आहे. प्रतिक्रिया येते ती क्रियेची आंतरिक बाजू आहे, पण प्रतिकार हे पुढचं काम आहे त्याचं, ज्याच्यामध्ये कृतीचा संभाव. तर ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत आणि त्याच्यापुढे प्रतिकार आहे, एका ठिकाणी म्हणताना असं म्हणाले की प्रतिकार करणं म्हणजे आधीच असलेलं दुःख आणि द्वेष, राग हे वाढवून घेण्यासारखं आहे. हा त्याकडे बघण्याचा एक अत्यंत सरळ आणि बरोबर असा दृष्टिकोन आहे जो अनुभवाला येऊ शकतो आपल्याला, की आधीच आपल्याला दुःख झालेलंच असतं. त्यात जर आपण त्याच्या प्रतिकाराला गेलो तर आधीच असलेला राग, कारण तो त्याच्यामुळेच आला आहे, दुःख राग आला आहे, तर तो राग आणि द्वेष ह्या गोष्टी वाढवतो. त्यामुळं त्यांनी सांगितलं, एका ठिकाणी सांगितलं, हात जोडून सांगितले, पण प्रतिकार करू नका. मला सांगा, कृष्णमूर्तींचं तसं खूप पॅरल आहे. आपल्याला वाटतं आहे आता आपण वेगळ्या दृष्टीनं बघणारी माणसं पण आहेत, त्यांचे तशी मतं पण आहेत की ते काही गुरु मानत नाही, अमुक मानत नाही, तमुक नाही, ते नाही, परंपरा मानत नाही वगैरे. त्या अर्थाने तसं नाही आहे. सगळीकडे व्याख्या एक सापडते. आता हे जे म्हटलं भक्तिसूत्रात काय म्हटलं शेवटी, सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम, तोच शब्द बरोबर. प्रतिकार न करता ते सहन करणं हे परमार्थातलं साधन आहे. भक्तीचं लक्षण सांगताना जे सांगितले त्यात अप्रतिकारपूर्वकम हाच शब्द वापरला, तर प्रतिकाराने मनातला राग आणि द्वेष अधिक वाढतो, यासाठी ते टाळा एक. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे शोधाशोध आहे, माणूस आहे, फसवणूक आहे, शब्द आहे, कृती आहे, काय जे असेल ते, तर ते आधी ते बाहेर. आता दुसरा मुद्दा आहे तो की त्याची कारणं बाहेर शोधतो. यामध्ये हा माणूस आहे, हे माणूस आहे, हे अमुक आहे, ते तमुक आहे, ते त्यांच्यामुळे त्रास होतो, सासूच्यामुळे त्रास होतो, सहज त्या जाऊमुळे त्रास होतो, अमक्यामुळे होतो, काय जे आपल्याला वाटत असेल ती माणसं असतील, नाहीतर आणखीन काही घटना असेल. ते म्हणतात की जी माणसं तुम्हाला जे वाटतं आहे तर ती कारणं आपण त्याची आहे तसं ठरवणार.
आपल्याला खरोखर ती कारणं कळतात का? या दुःखाला नक्की बाहेर कोण कारण आहे, आपण जे ठरवलं आहे ते त्याचं खरं कारण आहे असं आपल्याला आकलन होऊ शकतं का बाळामध्ये? की त्याचं ते खरं कारण नसतं, दुसरंच काहीतरी कारण असतं. जे ते कदाचित ही व्यक्ती असेल तर ती व्यक्ती असेल, ती व्यक्ती असेल ती व्यक्ती असेल, आणखीन काही असेल, पण आपल्याला ते कळत नाही. आकलन आपला जो परवाचा विषय आता शिबिरातला राहिला त्याची ही एक बाजू आहे त्यातली. आता ते कधीतरी अशा होतील किंवा सलग स्वतंत्र सेशन होईल, पण ते जे काय आकलन आहे त्याच्यामध्ये ती व्यक्तीच कारणीभूत किंवा ते अमुकच कारणीभूत असं म्हणता येणं अवघड आहे, कारण त्याचे सगळे दुवे आपल्याला उलगडत नाहीत. परिस्थितीमध्ये काय घडलं तर एक वृत्तांत सांगणारा एक समोर एक काहीतरी काय ह्याला गाडीचा ॲक्सिडेंट झाला समजा, किंवा काहीतरी घासून गेलं तिथे, काहीतरी झाड पडलं, काहीतरी झालं समजा, त्याचं वर्णन तुम्ही 10 लोकांना विचारा, ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगते. एका वस्तूच एकच घटना पाहणारी माणसं 10च, ती त्याच ठिकाणी आहेत, पण 10 प्रकारची वर्षन त्याची मिळतात आपल्याला. सांगणारा परत आधी तो हाला सांगतो, आधी हा हाला सांगतो, तो त्याला घासला म्हणतो, हा याला घासला म्हणतो, काय जे ॲक्सिडेंट असेल, काय जे असेल ते त्याचे 10 प्रकार म्हणजे आपल्याला त्या अर्थाने कळत नाही. आता या क्षणी नक्की काय चुकलं? आता ठीक आहे, धडकलेत, मान्य आहे, ते काय चांगलं नव्हे, हे सगळं खरं आहे, पण दुःखाला कारणीभूत आहे ना, आज आपल्यालासुद्धा बघून दुःख झालं ना, पण त्या दुःखाचं कारण ह्यातलं नक्की हा का तो? त्यातली यंत्रणा कारणीभूत आहे, तो माणूस कारणीभूत आहे का, परिस्थिती कारणीभूत आहे का, त्या क्षणी त्याला दिसलं नाही हे कारणीभूत आहे, काय कारणीभूत आहे म्हणून आपण नक्की सांगणार? म्हणजे बाहेर जी कारणं शोधतो त्याचं निकाली उत्तर आपल्याला मिळत नाही. म्हणजे म्हणून तर एवढे केसेस पेंडिंग पडून पडले असते. शेवटी म्हणतात जावा एकमेकाच्यात भेटूया, काय असेल ते आम्ही ₹1,00,000 देतो, पण हे विषय मिटवून टाका. हे कशासाठी करावं लागतं तर नक्की कारण सापडत नाही. म्हणजे थोडक्यात बाहेर गेलात तरी त्याची कारणं सापडत नाहीत आणि ती कळण्याची शक्यता नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे बाहेर आपण शोधतो कारणांचं त्याचं, तर त्या अनेक वेळेला ही तशा तऱ्हेचे इतर लोक त्याला कारणीभूत नसतात. त्यांचं म्हणणं आहे की आपले जे दुःख आहे त्याची खरोखरच शोधण्याची दिशा बदलली पाहिजे. ती दिशा बदला, कारण या प्रत्येक गोष्टीला मला दुःख झालं आहे ना, तर त्याचं कारण त्याच्यात नाही आहे, माझ्यातच आहे. अधिक थोडं म्हटलं मी, पटपट पुढे जायचं म्हणून म्हणतो, कुठल्याही दुःखाचं कारण मूळ माझ्यामध्ये आहे. ते आता काय अपमान असेल, काय असेल, अमुक असेल, काय ते झालं, आता हे धक्का बसला, अमुक झालं, तमुक झालं. मला धक्का घेण्याची सवय नाही, मला मानाची सवय आहे, अपमानाचं दुःख आहे. म्हणजे मूळ कुठे आलं? मूळ माझ्याकडे आलं. आता काटा टोचला, मला दुःख झालं. आता त्याला सराटा कारणीभूत असेल हे मला नाही म्हणायचं नाही, पण माझ्या पायातला जो काटा टोचलेला आहे तो माझ्या पायाला दुःख देतो आहे. तो माझ्या पायातनं काढायचा का सराट्याचा झाड उपटायचा हा प्रश्न आहे. पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला? पहिल्यांदा आधी हे करावं लागेल, पायात घुसलेला काटा बाजूला काढावा लागेल. म्हणजे दुःख माझ्याजवळ, त्याचं कारण माझ्याजवळ, म्हणून जेथे प्रश्न तेथे उत्तर. मी एक सराट्याचा समजा काटा, ते काही झाड समजा आहे, उपटून टाकलं, पुन्हा काय होणार? पुन्हा मला काय जगातली सगळी काच झाडं उपटत बसणार आहे? ते शक्य नाही आहे. दुसरं काहीतरी लागेल. काय लोखंडात तुकडा कुठेतरी खिळा टाकलेला काहीतरी करा. आता सगळे जर रस्त्यातले खिळे उचलायचे ठरवले ते शक्य आहे का? कारण म्हणजे माणसाने दुःखाकडे बघताना सुद्धा किंवा त्याचं निराकरण करताना सुद्धा आधी आपल्याकडे बघावं, माझ्या काय कशाला धक्का लागला, त्याचं दुःख झालं आहे, तर त्याचं कारण त्याच्या लक्षात येईल की हे दुःख आपल्यात आहे, तर ते शोधावं, मत्सर शोधावा, त्याचं आपल्याला सापडतात हे. आणि त्यांनी स्वतःचं आकलन झाल्यामुळे खऱ्या अर्थाने कारणं दूर करता येतात. झाड एक वेळ मला तोडता येणार नाही, ते कदाचित दुसऱ्याच्या मालकीचं असलं तर, ते झाड सराट्याचं आहे समजा, अगदी काय हे आहे, झुडूप आहे, तर ते कदाचित दुसऱ्याच्या ह्याच्यातलं असलं तर मला तोडता नाही येणार, म्हणजे मला ती कारणं दूर नाही करता येणार. पण मला आत्ता दुःख कशाचं आहे? तर मला काटा टोचला याचं दुःख आहे. तर मग तो काटा टोचलेला काढणं, माझ्याच पायातला काटा आहे, त्याला तरी कोण आडवं येणार नाही. म्हणजे माझं दुःख दूर करायला मला जगाची, नियमाची, कशाची कसलीही गरज लागत नाही. माझं दुःख दूर करायला फक्त माझ्या पायातला काटा काढावा लागतो. तेवढा वेळेस असं काढून टाका, आपला पाय हलका होतो. हे आपण अनुभव घेतोच ना नेहमी. मग तसंच ह्या सगळ्या दुःखांचे कारण कुठेतरी माझ्याकडे असतं. काहीतरी माझं गैरसमज असेल, माझी आसक्ती असेल, काय त्याची कुठलीही कारणं असू शकतील, माझ्याकडे बघायला लागलो की नाही, यामधून सापडतं आपल्याला की हे बाकीचं झाडझुडूप त्याला कारणीभूत नाही, तर ते माझ्याकडे आहे. आणि त्या अर्थाने ते जर माझ्याकडचं एक सापडलं, आता माझ्याकडे सहन करण्याची शक्ती नाही. मग एखाद्याला काट्याचं सुद्धा आता उदाहरणच घेतलं म्हणून एवढंसं टोचलं तरी त्याला असंही होतं. एखाद्याला निम्मा काटा आत गेला तरी तो सहन करू शकतो. म्हणजे पुन्हा सहनशक्तीचा प्रश्न एक माझ्यातच आहे. तो एवढा गेलेलाही सहन करू शकतो, एवढं लागलेलं एखाद्याला सहन होत नाही, हे पुन्हा प्रकृती भेदतात, ते परत आहेत सगळं. मग आता ते कुठे आहे? ते माझ्याकडे. म्हणजे सगळी कारणांचे स्वरूप, म्हणजे दुःखाची तीव्रता, दुःखाचं प्रमाण, काय जे सगळं आहे ना, ते माझ्याकडे आहे. ते मला ते बरोबर वाटत नाही, म्हणजे मला वाटत नाही. आता जे मला सगळं वाटतं ते सगळं बरोबर आहे का मुळात?
म्हणजे अजून माझी मलाच ओळख नाही, तर माझ्याकडे शोधायला गेल्यानंतर पुन्हा त्याच्या दुःखाची जी कारणं सापडतात तिथेसुद्धा पुन्हा माझी माझी ओळख द्यावी मला, ते जे म्हटलं ना ते माझी ओळख द्यावी मलाच म्हणावं लागतं. तर त्यामुळे ते जर मला कळलं तर मग कितीतरी स्ट्रक्चर्स असतात प्रत्येकाच्या मनामध्ये, मग तिथे सापडतं. हे ह्या चौकटीत बसत नाही. संस्कार असे झाले त्याच्याप्रमाणे बरोबर नाही. अनेक वेळेला हे सासूचं सुनांचं ह्यांचं भावांचं त्यांचं चालेल असं सगळं, वडिलांचं मुलांचं. आता पिढीचं अंतर आहे, ते अंतर आहेच. समजा एक 25-30 वर्षांनी मुलं लहान आहे किंवा मोठा आहे काहीतरी आहे, तो वडील आणि यांच्यावर एक 25 वर्षाचं अंतर आहे. 25 वर्षाचं अंतर तर तसंच राहणार ना. म्हणजे 25 वर्षानंतरचा जो विचार आहे तो त्याच्याकडे आहे, आपल्याकडे आहे तो 25 वर्षापूर्वीचा विचार आहे. मी कुठे त्याच्याबरोबर त्या प्रमाणात जाऊ शकतो? नाही जाऊ शकत. म्हणजे मला ते त्याचा स्वीकार, तो अस्वीकार असल्यामुळे दुःख आहे. अस्वीकार म्हणजे भांडण, अस्वीकार म्हणजे त्रास. मग आता ते जर 25 वर्षाचा किंवा 30 वर्षाचा फरक आहे तर मग तिथे 25-30 वर्ष मला स्वीकारता येत नाहीत त्याच्यातली. त्यामुळं मला असं वाटतं की काय चाललं आहे, हे सगळं दुःखाची गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे. मग त्याचा त्रास होत राहतो. म्हणजे त्याचं कारण पुन्हा कुठे आहे? माझ्यावर एक ढाचे आहे. ते जे माझे 25 वर्षापूर्वीचे 30 वर्षापूर्वीचे काय संस्कार असतील तर त्याचा ढाचा आहे, त्यात हे बसत नाही आहे जे काय आता चाललं आहे समजा ते. मग ते बसत नाही म्हणून त्रास होतो. तो शोधा स्वतःमध्ये की ते जे आहे ते माझ्या वेळेला, जसं आपण आता सिनेमातली गाणी आहेत आणि सोपं सांगितलेलं बरं. सिनेमातलं गाणं आपल्याला 80 सालातलं आवडतं, 75 सालातलं आवडतं, 90 सालातलं आवडतं. आता ते म्हणते कुठली गाणी ऐकत बसलं असं वाटतं. डमडम 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 सगळं किलोमीटर त्यांना छान वाटतं, एकदम किती छान वाटतं, किती छान वाटतं. त्यात गाण्याचे शब्द वगैरे काय नसते, तसं काय जवळजवळ त्यातले शब्द किंवा त्यातलं काय ओळ असते ती सोडून सर्व काही गाण्यात असतं अलीकडे. असं आता परिस्थिती आली. आता ही आपण स्वीकारली पाहिजे. आपण गाणं ऐकायला बसलो नाही, वाद्य ऐकायला बसलो असं समजायचं. अंडन सगळ्या की सगळे नाचायला लागले की ते म्हणजे हे गाणं आहे. आता तिथे बैठकीवर बसून तब्बारा घेऊन आता कोण माझं मला सांगा, ते म्हणणं कशाला एवढे कष्ट घ्यायचे, बटन आवाज लागते गाणं तिकडं. आता मला सांगा शाळेत एकेकाळी त्या मुलांची प्रॅक्टिस घेत होते गाण्यासाठी, बरोबर. आपल्याही काळात आपण करायची ह्याच्यात गाण्यात कुठे असाल भाग घेतला असेल तर त्या नाचाची प्रॅक्टिस, गाण्याची प्रॅक्टिस, आमकीची प्रॅक्टिस, किती वेळ त्यांच्याकडून ते नाच करून घेत होते. पण ते त्यांना स्वतःला यायला लागत होता तो नाच. त्यामुळे त्या मुलांना त्या पातळीवर का असेल येत होता. आता ते म्हणतात बरं त्याचं म्हणायचं, त्याची प्रॅक्टिस, त्याची पेटी, त्याचा वादक, त्या अमकं तमकं सगळे ते. आणि ते सगळं गुरुजी करायचे बरं का, इव्हेंट नव्हता, बाहेरून बोलवायचे नाही. आता नाच शिकवायला बाहेरून शिकवा, गाणी शिकवा, त्याचं नाही. तिथले शाळेतले कोण संगीत शिक्षक असतील ते त्याप्रमाणे शिकवणार, त्याप्रमाणे ते पेटीवर वाजवणार, तो त्यांचा कार्यक्रम होणार. असे आपलं ते त्यावेळेचे कार्यक्रम होते. आता त्याला तो काही ते सुरबत राहिलं आहे, त्या रेकॉर्डवरती लावा आणि तुम्ही नाचायला सुरुवात करा. आता हे जरा मानवत नाही थोडंसं, त्याला काही येत नाही हो यातलं, ह्या पिढीत त्याला काही येत नाही, ते गाणं वाजवता येत नाही, म्हणता येत नाही. कारण आता काय झालं, आता ते संस्कारच तसा झाला. आपण आता तो पडद्यावर बघतोय, कोण काय कसे त्याच्यातला, तो मागणंच जातो कोणतरी, ती लावायचा हा फक्त तो ओठा चालचाल करतो की ते त्याचा गाडं झाला. आता हे आलं जमाना, आता त्याला काय करणार. आता ही अपेक्षा कशी करणार. ते रियाज करत 12-12 वर्ष माणसं रियाज करत होते, मग गाण्याला बसवतं, मग ते बसले म्हणजे ते स्वतः म्हणायचे. पण तसं काय स्वतः म्हणण्याची आता गरज राहिली नाही. त्यावेळेला टेप नव्हती, त्यावेळेला अशी पद्धत नव्हती. मग आता उगाच ते असं कसं काय तुम्ही गाणे म्हणता, तुम्हाला स्वतःला काही येत नाही, अरे हे म्हणतात काय असेल. त्यांना जे येतं आहे ना ते ह्या जमान्याला पुरेसं आहे. त्या जमान्याला फक्त बटन दाबायचं, त्याने उड्या मारायच्या, बस संपलं, झालं. आपलं काय जो काय असतं ना ते म्हणतात आपलं गॅदरिंग वगैरे, ते काय असतं तर ते झालं गॅदरिंग. आणि किती छान नाच झाला, किती छान नाच. त्याला नाच म्हणून दाखवतो, त्याला तर घेत नाही. तो म्हणतो ते तिथं लावलं, लावा मी नाचतो. म्हणजे त्या चोराच्या गोष्टीसारखं झाले आहे ते सगळं. डोंबाऱ्याच्या खेळातल्या चोराची गोष्ट आहे ना तसं ते. डोंबाऱ्याच्या खेळातला चोर बघून त्याला ते म्हटले या आपल्यात घ्यायला भारी माणूस आहे, कसलेही सही करतो, कुठल्याही कसं ते कसे काय त्या द्वारावर नसतो, तो आपल्याला हा रात्रीची चोरी करायला का वेगवेगळ्या आहे. त्याला आपल्याकडे घेतलं तर म्हणलं काय हरकत नाही. मग ह्याच्यापेक्षा ही काम फार सोपी आहेत. झाडाला दोर बांधला, त्या ह्याला दोर बांधला म्हणतात ना तसं आहे ते. झाडाला दोर मारा, आता म्हटलं जावा तुम्ही वाजवा की म्हणला. त्याच्याशिवाय तुम्हाला जाता येत नाही. सगळं झाले. आता ह्यांना गॅदरिंगमध्ये एवढं म्हणलं तर म्हणून दाखव, ते म्हणणं ते टेप लाव, मग मी नाचून दाखवलं. आता तुला नसतं नाचायला ते, म्हणजे ते म्हणायला येत नाही. पूर्वीचे म्हणून नाच करत होते. आता हा जमाना गेला. मग आता दुःख कुठे आलं ह्याच्यामध्ये. दुःख असं आलं की मी अजून 25 वर्षाच्या काळात वावरतोय, ते संस्कार आहेत ते मला पुसता येत नाही आहेत, म्हणून मला ह्या गाण्यात रस वाटत नाही, दुःख वाटतं किंवा ते चुकीचं वाटतं, हे सगळं वाटतं. म्हणजे कारण कोणाकडे आहे मला सांगा. आत्ता कारण माझ्याकडे. कारण हे तर काही बदलणार नाहीत. आपण जाऊन शाळेत सगळा ते म्हणतील हे असलं काय, इथे काही सांगू नका, आमची सिस्टीम आम्हाला वरून आदेश आहे तसं म्हणून ठीक. नाहीतरी वरून आदेश येतोय तसंच सगळं करतायत ना आपण. आता सगळं सरकार चालतं आहे अखंड. तर मग आता ह्याच्यात हे असं होणारच. म्हणजे दुःखाची कारणं हा जो मूळ विषय आहे, त्या दुःखाच्या कारणात हे जे सगळं आहे हे आपल्याकडे त्याची कारणं सापडतील. आपल्याला कसलंही दुःख असू दे, कुठला तरी संस्कार, काहीतरी मत, काहीतरी आग्रह, काहीतरी स्वतःच्या कल्पना, हे त्याच्या आड असलं पाहिजे.
कुठलंही काही गैरसमज असेल, काय असेल दुःख, ते त्याच्या आड ते आहे ते काढा, ते केलं. कारण शेवटी काय आहे, ते मोकळं झाल्याशिवाय मनही मोकळं होत नाही. आणि फक्त रितमनच आनंदाचा स्वीकार करू शकतं, हे लक्षात ठेवा. त्यांचं म्हणणंच आहे, रिक्त मन असेल तर आनंदाचा स्वीकार होतो. भरलेल्या मनामध्ये फक्त ज्या भरलेल्या अनुकूल आहेत तेवढ्याच गोष्टींचा स्वीकार होतो, त्याच्या पलीकडे त्याचा स्वीकार होत नाही. मन रिक्त आहे तिथं भगवंत जे देईल ते, वारा दिला तर पाणी दिलं, काय जे देईल त्याप्रमाणे स्वीकार होतो. तेव्हा हे त्याच्यातलं आहे. तेव्हा ईश्वराच्या कृपेबद्दल सुद्धा सांगितले. थोडक्यात 1-2-3 मध्ये घ्यायचे म्हणून, ईश्वराची कृपा आपल्याला असं वाटतं की आता त्यांच्यावर भगवंताची कृपा झाली, लोकांचं चांगलं चालायला लागलं वगैरे वगैरे, काय जे असेल ते आपल्याच नोकरी लागली म्हणा, काय परीक्षेत मार्क पडले म्हणा, ॲडमिशन मिळाले म्हणा, काय जे त्याला म्हणायचं ते. तर ईश्वरी कृपा ही कशात आहे खरी, तर मनुष्याला वास्तवाचा म्हणजे सत्याचा, वास्तव समोर जे आहे ते वस्तुस्वरूप आहेत, तर तिचा स्वीकार करता यायला लागला आनंदाने, की त्याच्यावर ईश्वरी कृपा झाली. ही वाटतं वाक्य साधं आहे, मग आपल्याला जर अंमलात आणायला गेलं तर किती त्या अर्थाने किती गंभीर आहे हे कळेल. मी कठीण आहे असं म्हणत नाही, कारण हे केलेले लोक आहेत, करणारे लोक आहेत. तर त्यामुळे ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, आत्ता काय ते तेवढ्यासाठी घेतलं तुकोबाने पुन्हा तेच म्हटलं आहे. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, जशी वस्तू आहे तशी, त्यांना भगवंत म्हणायचं आहे, पण तरीसुद्धा वस्तू आहे तशी ओळखान तशी स्वीकारा. आपल्याला ती तशी नाही, थोडीशी अशी असती तर बरं झालं असतं. म्हणजे ते आपलं बाजारात साड्या आणतो त्यातला प्रकार आहे, याचा काठ त्याचे हे पदार्थ, म्हणजे साड्या होत्या त्या काळातली गोष्ट सांगतो, पण त्याचे प्रकार दुसरे झाले आता. तर ते ह्याचं त्याला जर असेल तर ते सगळं तसं पाहिजे. आता ह्याचे ठिपके त्याच्यावर, त्याची काठ त्याच्यावर, त्याचं हे त्याच्यावर, असंच हे सगळं करत बघ 2-3 तास जातात. ते तोपर्यंत 2 वेळा चहा पिऊन आलेले असतात बाहेर असलेच उभे, तर ते होतंच सगळं. तर तसं नाही, वस्तू जशी आहे तशी ओळखा, स्वीकारा. कारण शेवटी असं आहे, परिस्थितीमध्ये बदल करणं हे व्यक्तीच्या हातातली गोष्ट नाही आहे. जग ही एक स्वतंत्र वस्तू आहे जी भगवंताच्या हाती, मायाच्या हाती सोपवलेली आहे. ती जसं चालवेल तसं ती चालवेल. मला आता काहीतरी कृती माझ्या वाट्याला असेलच, ती मी केली. आता केल्यानंतर आपण आपलं ते आहे त्याचा स्वीकार करावा. तर तशा तऱ्हेनं वास्तवाचा किंवा वास्तव हे सत्य असतं, तर त्या अर्थाने सत्याचा स्वीकार, आणि तोही कृतिशील असावा. म्हणजे मी ते स्वीकारलं म्हणजे आता आम्ही तरी काय करणार, त्यांच्यापुढे बोलून काय करणार वगैरे, ते जे असतं ते तसलं नव्हे, त्याचा कृतिशील आनंदाने स्वीकार केलेला आहे. मला असं करायचं आणि ते म्हणतात तसं करा. ठीक आहे, वस्तुस्थिती हे आहे ना, तसं करा. काय व्हायचं ते होणार आहे. शेवटी तसं करायला गेले ना तरी पुन्हा असंच होतं. हा अनुभव होतो की नाही, आपल्याला येतो की नाही, म्हणजे तसं काय आपल्या मनाप्रमाणे जग चालत नाही. म्हणजे तसं ते म्हणतात चालू दे ना, त्यांच्या मनाप्रमाणे समजा जग चालायचं आहे. आपण स्वीकार केलेला आहे वास्तवाचा स्वीकार, हे वास्तवाचं स्वीकार करणं भागच आहे. घरातलं मूल असू दे, मोठं असू दे, बरोबरचं असू दे, कोणी असू दे, तर त्याप्रमाणे आपण आता ते स्वीकार केला, कृती करायला सुरुवात केली, तर भगवंताची जर इच्छा तशी नसेल तर त्याला बरोबर दिशा मिळत जाते. ते होतच येते, ती पुन्हा तसंच होतं. म्हणजे जे होणार आहे ते होणार आहे. मी वास्तवाचा स्वीकार केला, आणि वास्तवाच्या स्वीकारामध्ये जी नेहमी माणसाला दुःख कशातून, संघर्ष कशातून, तर मला असं हवं आहे आणि असं आहे ह्यामधला संघर्ष आहे. मला असं हवं आहे, मला तुम्हाला कसंही हवं असेल, जग असं आहे त्याचा स्वीकार म्हणजे वास्तवाचा स्वीकार. तो मी स्वीकार केला, आणि आता मला जेवढं शक्य आहे तेवढी मी कृती करतो आहे. इथे खरं सुखदुःखाची किंवा संघर्षाची सुद्धा मनाच्या जी किल्ली आहे ती इथं आहे. ते त्यांनी दाखवून दिलं, ते आपण लक्षात ठेवावं. आणि कृतिशील नुसती नाही, कृतिशील कृतज्ञता असं त्यांचं म्हणणं असतं. कृतज्ञता तर कृती पाहिजे, ती कृतीसुद्धा. कारण शेवटी कृती करायला, समजा दुसऱ्याच्या मनाप्रमाणे वागायचं आहे. एक साधी वस्तू घेऊ, कारण ती सर्वात अवघड वस्तू ती, बरोबर नाही, आपल्या लक्षात आलं ना. सर्वात अवघड वस्तू असेल तर दुसऱ्याच्या मनाप्रमाणे वागणं. स्वतःच्या मनाप्रमाणे वागणं ही त्यातले ते सर्वात सोपी वस्तू असं आपण म्हणू. पण आपल्या मनाप्रमाणे वागणं सुद्धा सोपं नाही आहे. कारण वागणं हा वस्तूविषय कशाशी तरी संबंधित असलेला आहे. वागणं म्हणजे काय, मी एकट्यानं उड्या मारायच्या नाही आहेत, काहीतरी अपेक्षित आहे ना. रस्त्यावर जाणार आहे, गाडी घेऊन जाणार आहे, अमकं करणार आहे. आता ती जर चालू नाही झाली तर माझ्या मनाप्रमाणे तरी कुठे करता येतं. म्हणजे तेही माझ्या हातात नाही, पण तरीसुद्धा असा प्रयत्न करू की ते आपण माझ्या मनाप्रमाणे सोपं, दुसऱ्याच्या मनाप्रमाणे वागणं असं आहे ना. तर तो दुसरा आहे म्हणून दुसऱ्याच्या मनाप्रमाणे आपल्याला वागणं ही गोष्ट शक्य आहे. कारण कधीतरी असं होणार आहे की तो आपल्या मनाप्रमाणे वागणार आहे ना. मग त्यावेळेला त्याला नाही का ते दुसरा झाला त्याच्या दृष्टीनं. मग तशा तऱ्हेनं हे दुसऱ्याच्या मनाप्रमाणे, मी उदाहरणासाठी म्हणून दुसऱ्याच्या मनाप्रमाणे म्हटलं. पण कृतज्ञता कशाबद्दल आहे की दुसरा माणूस आहे, जगामध्ये पाणी आहे, हे काय, वारा आहे, हे सगळं जे आहे ह्याबद्दल कृतज्ञता असायलाच पाहिजे. कारण त्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही मुळामध्ये. मी जो जगतो म्हणून जगणं हे संबंध आहे. टू बी इज टू बी रिलेटेड, हे जे त्यांच्यासारखं म्हणणं असेल की तुम्ही आहात म्हणजे कशाच्या तरी संबंधात अस्तित्वात आहात.
काही काही वेळेला माणसं घरी एकाकी असतात बघा, अशी म्हणजे ज्यांना सवय नाही, एकांताची ज्याला सवय नाही ना त्याला एकाकी राहावं लागतं. तर म्हणून एकांत मानाला ज्याला अवघे ते अवघ्या आधी कळे त्याला, तर ते जे आहे ते समर्थानं एकांताची चांगली कल्पना आहे. तर त्या अर्थाने हे सत्पुरुषांची सगळ्यांचं म्हणणं हेच आहे. तर त्याच्यातला आता एकाकी असतो मनुष्य, तर त्याला त्यावेळेला चैन पडत नाही. म्हणजे काय होत नाही, तर त्याला संबंधामध्ये अस्तित्वात राहायची सवय आहे. मग अशी माणसं काय करतात, त्या एकाकीपणापासून पळण्यासाठी टी व्ही लावा, ते हे करा, ते मशीन लावा, त्यात काहीतरी हे घाला, ते धुणंच काढा, ते अमुक करा, कारण त्याला नुसतं बसता येत नाही. वास्तविक किती सोपी गोष्ट आहे ना खरं म्हणजे. आता बसलो जागेवर आपण, काही डिस्टर्बन्स नाही, काय नाही, 2 नाही 4 तास नाही, कोणी येणार नाही जाणार नाही, किती छान आहे. पण छान वाटत नाही ते. तुम्ही म्हणा असं कसं काय राहायचं. म्हणजे खरं भगवंतांनी सर्वात मोठी संधी या जगातली दिलेली आहे आपल्याला, की तुम्ही एकटे आणि शांत आहात तर तुम्हाला काही करायची गरज नाही, पण ती पचवलेली नसते. त्यामुळे हे असं होतं की काहीतरी बरं आपण संबंधात अस्तित्वात आहोत ना, तर तिथेही संबंधात अस्तित्वात आहोतच की. आपण जरी अगदी डोंगराच्या माथ्यावर असू, नाहीतर आपल्या अगदी घरातल्या अगदी आरामशीर कोचावर बसलेले असू, कोच आहे, बाजूला फॅन आहे, पाणी आहे, किती वस्तूशी रिलेटेड आहे मी एवढ्या पुरेत ना. पण तसं नाही पुरत. मग त्याला ती अस्वस्थता येते. म्हणून कृतज्ञता ही आहे की मला आज एवढ्या सगळ्या वस्तू एवढ्या पुरेशा आहेत माझ्या दृष्टीनं, तर मला 1-2 तास 4 तास 6 तास काय बरं. तसंही तुम्हाला काही लोक फार एकटं राहून देणारच नाही. तो फोन येणारच, कशी आहेस काय आहे वगैरे, ते येणारच आहे. त्यावेळेला ते आपल्याला अटेंड करावंच लागणार आहे. मग त्यावेळेला आपण ते अटेंड करू, वास्तवाचाच स्वीकार. आता यावेळेला आला आपण की अटेंड केला. मग आता त्यामुळे ज्याला खरोखर ह्याची एकांताची ज्याला सवय आवड आहे, तर त्याच्या दृष्टीने तो डिस्टर्बन्स आहे, पण त्यांनी पण तो मानू नये. कारण आता कसं आहे, आता दुसरं संबंधाशिवाय अस्तित्व नाही. मग आता हा संबंध समजा त्यांना बरं नाही म्हणून आला असेल, उद्या मला बरं नाही म्हणून करावा लागला तर असं होऊ शकतं. मग त्यामुळे संबंधामध्ये असेल त्याच्यापुरतं काय अटेंड करायचं ते ऐकून घेतलं, करायचं काय असेल, एखादी कृती केली, एखादा फोन केला, काय करायचं ते केलं की आपल्या एकांतात असावं. तर ह्या अर्थाने मी कृतीशील काय, तर भगवंताने दिलेला एकांताबद्दल मी कृतज्ञ आहे. या क्षणी त्यांनी मला एकांत दिलं आहे. काही वेळा लोकांत देतो, त्यावेळेला तुमची कामं राहतात, पण त्यावेळेला काय करतो आपण, त्याच्यासाठी संघर्ष करायचं काय कारण नाही. जे तात्या ह्याला तात्यासाहेब ज्या वेळेला ह्याला फिरतीवर असत, तर तेव्हा ते त्या म्हणजे बाईंच्या घरी उतरले. मला ते आता बाकी संदर्भ सांगत बसत नाही. तर त्यांच्याकडे काय झालं, तात्या आल्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणसांची रीग लागली. ती स्वाभाविक आहे. तर त्यांच्या मागे सतत माणसं असायची. त्यामुळे तिथं ते आले, कर्जतची भेट आहे, तर तिथं आले आणि तिथं ते त्यांच्या मागे लागले सारखी माणसं. आणि हे जे करणाऱ्या घरात ह्या होत्या ताई, त्या होत्या, त्या आता नाहीत, आता सध्या गेल्या मध्ये. तर त्या त्यांच्या घरी उतरल्यामुळे त्या शेवटी म्हणजे मला म्हटल्या अवघी उबगायला झाल्या. म्हटल्या 10 वाजले तरी माणसं थांबायला तयार नाही. तर तात्यासाहेब घरी आले म्हणल्यानंतर माणसं सकाळपासून सुरू झाली, ती सुरूच झाली. मध्ये काय जेवायला दिलं, मध्ये वेळ काढून तेवढंच, बाकीसारखं सुरूच आहे, बोलणं सुरू आहे, लोक सुरू आहेत, संपायचा काय विषय नाही. तर 10 वाजले ते शेवटी कंटाळल्या. आणि ते 11 वाजता शेवटी जेव्हा हे जरा थांबलं तेव्हा म्हणाल्या, हे म्हणल्या कंटाळा झाला. ते म्हणले माणसानं उबगू नये. त्यांचा शब्द असा होता, ते म्हणले माणसानं उबगू नये. कारण काय शेवटी ती सुद्धा आली म्हणजे काहीतरी कारण असेल. त्यानिमित्ताने शेवटी भगवंताशी निगडीत असलेली आज 100 नाही 200 माणसं घरामध्ये येऊन गेली. तुम्ही आमंत्रण देऊन बघा येतात का, त्या अर्थाने येणार नाही. जेवण असलं तर येईल एखाद्या वेळा, पण बाकीचं काही कारणाने येणार नाही मनुष्य. की त्याच्यासाहेब भेटणार, ते काय यांना श्रीगणपुडी वाढणार आहेत, ते त्यांच्याबरोबर 2 शब्द बोलणार, त्यांचं दुःख हलकं होणार, त्यांना भगवंताची आठवण करून देणार, नामाच्या शंका दूर करणार, संपलं. मग एवढ्यासाठी आज 100 माणसं त्याच्यासाठी त्यातली येऊन गेली, याबद्दल कृतज्ञ असावं. उद्या समजा मी विचार करतो क्षणभर त्यासाहेब तिथे नसते तर ती आली असती का, नाही. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामागं आपण कृतज्ञ असंच पाहिजे. यांच्या निमित्ताने हे आले. आज याच्यातले 4 दामाला येतील. आज तुम्हाला त्यामुळे उत्साह येईल. त्या माणसांचं समजून जर घेतलं, नुसतं ऐकत राहिलं तरी आपल्या कानावर पडलं तरी आपलं कल्याण होईल. तर अशा तऱ्हेनं ही कृतज्ञता असावी आणि ती स्वकृतीशील असावी आणि स्वीकार असावा. जर स्वीकार आहे आणि तो स्वीकार नसेल, अस्वीकाराने कितीतरी माणसं दुःखी असतात की परिस्थितीचा स्वीकार नाही म्हणून दुःखी आहेत. आणि परिस्थिती वेगवेगळी येत असते, पण अस्वीकार कायम असतो. कारण त्यांच्या मनासारखं असं जग बनवायची व्यवस्था नाही आहे. जगामधले आम्ही भाग आहोत. त्यामुळे जसं एखादं मशीन आहे मोठं, त्याच्यामध्ये एवढे स्क्रूपासून त्या ह्याच्यापासून सगळे पार्ट असतात. त्यांना ते जे काय काम ज्या ठिकाणी ठेवले तेवढंच काम असतं आणि तेवढंच करावं लागतं. त्याच्या पलीकडे बाजूला जाता येत नाही. नसेल त्यातून फेकलं जातं. ते म्हणतील नट पडला आहे दुसरा लावा. ही आपली जगातली अवस्था आहे, हे आपण ओळखून असावं. जगातला आपला नट पडला तर दुसरा नट लावतील तिथं, थोडक्यात म्हणजे. तर आपल्याला जगात दिलेली संधी आहे, तर तिच्या आपल्याला काय चीज करता येईल ते करावं. या अर्थाने जगाकडे आणि या सगळ्याकडे बघावं. तर ते त्या ह्याच्यात स्वीकारात आहे.
असं आहे आणि असं हवं होतं यातलं अंतर म्हणजे दुःख आहे. ते म्हण असं आहे आणि असं हवं होतं. आता असं आहे, आता आपलं गुणपत्रक आहे हे असं आहे म्हणजे पटकन कळायला सोपं. 75 पडले, आपलं तर काही त्याच्यावर समाधान आहे, आपल्याला 90 हवे होते, काय जे असेल ते. आता 400पैकी 400सुद्धा पडत आहेत, आता तुम्हाला माहीतच आहे. तर त्यामुळे जुन्या भाषेत म्हणू आपण, तर जुन्या भाषेत समजा हे मला 75 पडले आणि हे 90 हवे होते, असं आहे आणि असं हवं होतं. आता ते वरचे 15 मार्क टोचत राहतात, दुःख देत राहतात. पण 70 मिळालेत त्याचं आपल्याला स्वीकार नाही आहे. आता जर म्हणजे 70मध्ये आणि 15 कमी पडले असते तर नको आधी एवढे पडले तेवढे हे आहे बरं आहे, व्हेरिफिकेशनला पाठवू का म्हटलं की नको म्हणतात. 75चे आणि 70 करून पाठवले त्यांनी व्हेरीफाय करून, म्हणजे काय करायचं. त्यापेक्षा ते नको, हे आहे हे छान आहे, मग ते तेव्हा स्वीकार होतो. म्हणजे हे स्वीकारानेच जर आपण घेतलं असतं तर हा प्रश्नच आला नसता. तर काय गावं काय, घरं काय, माणसं काय, ह्या ब्रँचला टाकला मी बघितलं, ह्या कंपनीत टाकला, ह्या ऑफिसला टाकला, ह्या आल्या, किती माणसाचे दुःख त्याच्यापुढे. हे असं असतं तर बरं झालं असतं, तसं असतं बरं झालं असतं. अहो जे झालेलं आहे तेच बरं झालेलं आहे, तेवढं स्वीकारा. भगवंताला जर असं वाटलं की ह्याच्यापेक्षा तुमची योग्यता खूपच मोठी आहे आणि वेगळी आहे, तर भगवंत तुम्हाला उचलून तिथे ठेवील. त्याला ते हा एक डाव्या हातचं काम आहे, तर तो तिथे ठेवील. आता जिथे ठेवलं आहे ना ते आपल्याला योग्य आहे. म्हणजे जे बाबांना तब्येतीबद्दल म्हणले कशी आहे तर तसं आहे, प्रकृती बरी आहे, नाही उत्तम आहे. तर जेवढी ह्याच्यापेक्षा जास्त उत्तम ठेवता येत नाही तेवढी ती ठेवलेली आहे. त्यामुळे ह्याच्यापेक्षा ती खाली गेली असते, तुम्ही ती द्या म्हणला असता, ती आत्ता दिलेली आहे. त्यामुळं आता त्याच्याबद्दल काय म्हणायचं कारण नाही. त्या स्वीकारात सगळं आहे, ते कशाचंही असू दे. पदावरनं माणसानं वाटतं माझ्याबरोबरीचं म्हणून तू कुठे गेला बघा, मी कुठं राहिलो बघा, आम्ही एकत्र अभ्यास केला, सगळं केलं असेल, पण ते आता तिथं आहेत ना. आपण टेबलाशी उभं राहायचं, त्यांची ऑर्डर विचारायची, त्याप्रमाणे काम करायचं, जप. एवढंच खरं काम आहे आत्ता आपलं. बरं आत्ता जे काम करतो ते करत होते त्यावेळेला, तेच करत होते, त्यांना जो पगार मिळतो तो आपल्यालाही मिळतो आहे. मग आता ते तिथे गेले, आता गेले असतील. असं ट्रॅफिकमध्ये निघाले, एका वेळेला 4 गाड्या, तर काय 4ही गाड्या बरोबर जातो का? सरळ आहे ना, इतकं सोपं आहे खरं. म्हणजे एखादा स्पीडवाला असतो, एखादा ओव्हरटेक करणं, जातात मागे पुढं. शेवटी मुक्काम एकच आहे ना, जाऊ दे की कशाला मुक्काम आपला. तर त्याच्यात त्याला जमलं. तर ह्या अर्थाने कृष्णमूर्तींचं हे लक्षात ठेवावं की ईश्वरी कृपा त्याच्यामध्ये आहे. जर ईश्वरी कृपा असेलच तर ती आपल्याला जे आहे ते स्वीकार करण्याची, वास्तवाचा किंवा सत्याचा आनंदाने स्वीकार करण्याची क्षमता येणं, यामध्ये खरी भगवंताची कृपा आहे. ती प्रार्थना करावी. समाजरचना ही मुळातच ही सुखमूलक आहे, म्हणून ती दुःखदायक आहे. हे त्यांचं म्हणणं लक्षात ठेवा. ती सुखमूलक आहे, तिला सगळ्या बाजूने सुख व्हावं. वस्त्रापास्त्र, अमकं तमकं, खाणं पिणं, सगळं फिरणं, सगळं त्याला सुखमूलक हवं आहे. आणि मग तिथं गेल्यानंतर अशी कशी हवा पडली म्हणून दुःख होत. असं आम्ही ठरवून आलो आणि एकदम बर्फ पडायला, तर काय करणार त्याला. तुम्ही उन्हाळा म्हणून आला, तिथं पावसाळा होता, तर त्याला काय करणार. आपल्या तर थोडंच तिथे पावसाळा, बरं ती काही गॅरंटी लिहून देतात की इथे पाऊस पडणार नाही वगैरे, असं काही होणार नाही. तिथं जे हवामान असेल ते असेल. किंवा आपण बाहेर गेलो समजा, गर्दी, तिथे किती गर्दी, मग जायचं नव्हतं. देवस्थान आहे तिथं, एखाद्या अमावास्येला वगैरे जावं. आपल्याला तर म्हणजे जास्तीत जास्त शक्यता आहे की शांतपणे तुम्ही दर्शन घ्या. कोण तुम्हाला तिथलं बाहेरचं इकडे तिकडे फिरणारे प्राणीसुद्धा काय तुमच्याकडे बघणार नाही, इतकी परिस्थिती. पण ते मानवत नाही की कोणच नाही. कोणच नाही कशाला. शांतपणे मिळाले, आज दिवसभर जप, काय हरकत नाही. अमावास्येला वगैरे असं जा. बाबांचं म्हणणं होतं, बाबा सांगायचं नाही आपल्याला माहिती असेल, तर बाबांचं म्हणणं होतं की तुम्हाला याला जायचं आहे ना, गोंधळाला उपासनेला जायचं ना, नामस्मरणाला जायचं आहे ना, मग पक्ष पंधरवड्यात जा. बाबांचे पद्धत बरोबर, कारण तुम्हाला नाम घ्यायचं आहे. आता तुम्हाला तिथं जेवायला खायला न्यायला सगळ्याला सकाळ संध्याकाळ नाश्ता, 2 वेळा चहा पाणी, अमकं तमकं, तर मग केव्हाही जावा, मग त्याचा काही प्रश्न नाही. त्यापेक्षाही जास्त अपेक्षा असेल तर उत्सवात जा, श्रीखंडपुरी वगैरे जे काय असेल ते दे. पण तुम्हाला जर खरोखर नाम घ्यायला जायचं असेल तर पक्ष पंधरवड्यात जावा, कारण तो अशुभ समजून कोण काय बाहेर पडत नाही, गाड्या बाहेर काढत नाही, काय नाही. तर हे सगळं समजून घेण्याचं आहे. तर हे सुखमूलक आणि दुःखमूलक आणि दोन गोष्टी, ह्या सामाजिक जे बाजू आहे तिची बाजू पण लक्षात करा. याच्यात ती बाजू दुसरी आहे, एक आपली स्वतःची सांगितली, दुसरी समाज रचना जी आहे ती सुखमूलक आहे. म्हणजे त्याची सुखमूलक म्हणजे अशा अर्थाने की सुखाचा शोध घ्यायचा आहेच त्याचं मूळ आहे. सुखासाठी सगळं काय ते मांडायचं, मग मांडायचं, मोडायचं, करायचं. लोकशाही सुखासाठी, हिशाही सुखासाठी, राजेशाही सुखासाठी, सगळ्या व्यवस्था सगळं सुखासाठी आहे. त्यामुळे ते दुःखकारक होतं. आपण धरणं बांधली की जिथे नाही तिथे पाणी नेऊ, नाही तिथे म्हणजे ज्या योग्य ठिकाणी, पण जिथे पडत नाही तर ते पाणी नेऊ म्हणलं. आता आम्हाला त्याचं प्रेशर आलं आहे, आता भूकंप होतं, अमुक होतं, ते साठल्या पाण्याचे प्रॉब्लेम निर्माण झाले, त्याचे हे नाही, ही सिस्टीमच चुकीची होती. आता त्याच्यावर संशोधन, एवढे पेपर सगळं सबमिट झाले, आता काय करणारा प्रश्न आला. आता शेवटी सुखाची आशा धरली तर दुःख बाजूला दुसऱ्या पदरात पडतं. तर तसं होतं. आणि दुसरं समाजरचनेचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं. ह्यात कृष्णमूर्ती संघ म्हणून थोडंसं आपल्याला जरा त्रास थोडासा होईल, एक 10 मिनटं. तर
ते काय आहे दुसरं, तर आत्मकेंद्रित आहे. समाजरचना वास्तविक समाजकेंद्रित असायला पाहिजे, तशी नसते ती. आत्मकेंद्रित बनवते माणसाला नेहमी. समाजरचनाच आहे ते, पण ते त्याला आत्मकेंद्रित, तुझ्या सुखाचं तू बघ, बाकी तुला काय करायचं असं आहे. हे जे आपण म्हणतो काही आपण घरामध्ये सुद्धा काही वेळ तुला तुझं बघायचं, त्याला पाठी नाही मी दिली, तू कशाला दिली, त्याचे ते बघतील ना, घेतील काय करायचं. पण असं मूल खरं ठरत नाही, आपल्या दृष्टीने बरोबर ठरत नाही. त्याला वळण नाही, त्याची पाठी देऊन आलं दुसऱ्याला. आपण बघितलं पेन्सिली देऊन आले, त्याच्याकडे नव्हतं म्हणून पेन्सिलचा बॉक्स त्याला दिला. अरे काय व्यवहार काय आहे की नाही तुला, पुन्हा असलं काय करत जाऊ नको. तर हे सगळं मुळातच आत्मकेंद्रित आहे. हे आहे ते सगळं सांभाळ, आणि अजून काय करता येईल तर अजून काय करता येईल ते कर. मला सांगा अजून काय करणार शेवटी, नाही का. किती 5-6 फूट 7 फूट काय 6 फूट देह असेल, त्याची रिक्वायरमेंट्स काय असतील तशा सगळ्या मिळून त्याच्या पुढच्या आयुष्याच्या सगळ्या रिक्वायरमेंट धरल्या, त्याच्या मुलांच्या धरल्या, तरीसुद्धा त्याला पुरून उरेल एवढं त्याच्याजवळ आहे. कशाचे आणखीन काय तरी आत्मकेंद्रित मनुष्य राहतोच. आणि सर्व बाजूने पैसा एक झाली बाजू, बाकी कितीही बाजू आहेत माणसाला, त्यामध्ये त्याला त्या संघर्ष का वाटायला येतात, स्पर्धा का वाटायला येतात. तर आत्मकेंद्रित बनत चाललो म्हणून मी आत्मकेंद्रित आहे याचा अर्थ काय, मी दुसऱ्याशी स्पर्धा करतो आहे मनाने, दुसऱ्याच्या यशाशी, दुसऱ्याच्या त्या पैशाशी, दुसऱ्याच्या परिस्थितीशी, या सगळ्याशी मी तुलना करतो. म्हणून हे सगळं मी स्वतः आत्मकेंद्रित नाहीच आहे. या परिस्थितीचा मी एक भाग आहे. कोणाकडे काही आहे, कोणाकडे काही नाही, कोणाकडे कधी येईल कधी जाईल, असं जर असेल तर सुखदुःखाचा प्रश्न उरत नाही. दुसऱ्यांच्या घरातले ते 5 झाले 10 झाले त्याचं सुखदुःख माणसाला नसतं, त्याचे कमी जास्त मार्ग झाले त्याचं सुखदुःख नसतं. हा तोंडावर दाखवतो मनुष्य, खरं म्हणजे पाण्यात पाहते नाही पडते, बरोबर आहे, ते आपलं दाखवायचं आहे. पण मुळामध्ये आतून ही जर त्याचं असेल तर त्याच्याशी काही संबंध नसतो. तर तसं नाही, ते माझं आहे. त्यामुळे माझं मी प्रमुख धरून जग जणू काही वर्तुळ आखलं आहे अशी आपली कल्पना असते. प्रत्यक्षात ते एक मोठं वर्तुळ आहे, त्याच्यामध्ये एक बिंदू आहे कुठेतरी, तो कुठल्या तरी भागात कुठेतरी पडलेला आहे, या जगामध्ये पडला तसा. तर तसं ते मग त्याच्या पोटी हे सगळं आत्मकेंद्रित असल्यामुळं मला सुखाचं झालं पाहिजे, मला चांगलं म्हणलं पाहिजे, मला मान मिळाला पाहिजे, माझी प्रौढी आहे. मग ते स्तुतीपाठक राजे नाही का भाट बरोबर बाळगीत ते एवढ्यासाठी की शेवटी त्यांची स्तुती आता कोण करत नसला तर एक माणूस ठेवायचा पगार नको की तो त्यांची स्तुती स्तोत्र गायचं. जे आता हे जे ऑफिशियल झालं सगळं, पण हे अनऑफिशियली हेच होतं माणसाचं. म्हणून आपल्याला चांगलं म्हणणारी माणसं गोळा करणं, स्तुतीपाठक होणं, हे सगळे त्यांनी यादीत दिली. तर अशा कितीतरी गोष्टी आहेत. तर आता हे एका बाजून झालं. दुसऱ्या बाजूने माणसाला पुन्हा त्याच्या संतापाचं, क्रोधाचं, अस्वस्थतेचं कारण काय राहतं, हे सगळं मनाप्रमाणे करण्यासाठी झालं. मनाविरुद्ध होतच राहणार. मग मनाविरुद्ध मनाप्रमाणे न करणाऱ्यावर संताप, क्रोध, द्वेष, हे सगळं पुढचं का उद्भवतं, तर ते मुळातच आत्मकेंद्रित आहे. वस्तू बरोबर आहे की नाही हा खरा प्रश्न आहे. तो प्रश्न नाही आहे इथं. माझ्या मनाप्रमाणे आहे की नाही हा प्रश्न आहे. माझ्या मनाप्रमाणे हा जर प्रश्न असेल तर तुमचं आयुष्यभर पुरणार आहे, कारण शेवटी सुद्धा नेणारे तुमच्या मनाप्रमाणे नेतील असं काही सांगता येत नाही साध्या भाषेत. आता नसतो आपण तेव्हा म्हणून बरं आहे, नाही तर त्याच्यातसुद्धा आपण काहीतरी दुरुस्ती सुचवलं, ते असं करा तसं करा, काय सांगणार आहे. ज्याला एवढं सवय झाली आहे मनाप्रमाणे जगायची, तो नंतरसुद्धा म्हणून या अर्थाने त्राससुद्धा देत असेल नंतर. तर असं मनासारखं न करणाऱ्या याच्यावर क्रोध येतो, संताप येतो, द्वेष होतो, काय होतं ते होतं. तर आता एक मुळात आपण जन्माला आलो तेव्हा एकमेव आपण ह्याच पण जगामध्ये असे जन्माला, असं काही आहे का मुळामध्ये. मी याच्या आधी लक्षावधी माणसं होती, लक्षावधी माणसं नंतर आहेत, हे सगळं आहे. याच्यामध्ये एक सहजीवन नावाचा प्रकार आहे. एवढं कर सहजीवन म्हणायचे त्याला, ते सहजीवन आहे बरोबर आहे त्यातलं. तर सहजीवन आहे, पण मी माझं जीवन म्हणतोय. आता ते सह कसं असणार, मग माझं जीवन असलं तरी कुणाशी तरी सह आहे. अगदी आपल्या भाषेत शत्रू झाला, आपल्या देशात मित्र झाला, ते आपण ठरवलं, पण मुळात मी मुळात ते सहजीवन आहे. एवढी काय 1000 माणसं या गावात, काय 10,000 माणसं या गावात आहे, त्यांच्याबरोबर सगळं चालणार. तर तसं हे माझं जीवन म्हटल्यामुळं याला बाकीचे सगळे टॅग लागले. आणि सुखसुद्धा आहे. सुखाची कल्पना प्रत्येकाच्या काही वेगळ्या असतील, पण सुखाची कल्पना म्हणून माणसाजवळ आहे. पण ती सुखाची कल्पना सुख म्हणून नुसती नाही आहे. माझं सुख हा प्रश्न आहे. मग संघर्ष, द्वेष, त्रास काय ते उत्पन्न झालं, कारण माझ्या सुखाचा प्रश्न आहे. सुखाचा प्रश्न मूळ त्यांना मान्य आहे. सुख हे याच्यासाठी मनुष्य धडपडतो आहे, ठीक आहे, धडपडते, त्याची तेवढीच कुवत आहे. ते काय म्हणायचे, सुखदुःखाचे जे कल्पना आहे त्याचं तसं जगणं ही एवढीच ज्याची कुवत आहे. त्याची शांतीची कुवत नाही, त्याची परमेश्वराची कुवत नाही, त्याची निसर्गानुकूल जगण्याची कुवत नाही, हे सगळं नाही आहे. तर त्याची तेवढीच कुवत आहे, ठीक आहे, त्यांनी प्रयत्न करावा आणि या दोन्हीच्याही बाहेर पडावं. एकाच्या बाजूने बाहेर नाही पडता येत, सुखाच्या बाजूने नुसत्या बाहेर नाही जगात पडता येणार, कोणीच नाही. कितीही मोठे होऊन गेले तरी ते जमलेलं नाही. दुःखाची बाजू दुसरी त्याला आहे. तर सुख आणि दुःख दोन्ही घेऊन जावा, नसेल तर दोन्ही ओलांडून जावा, तिथं शांती आहे, तिथं आनंद आहे, ते सगळं आहे.
फक्त हे माझं सुखाचं हा जो विचार आहे तो त्यातला गेला तरी होईल. मग ते तर होणार नाही, कारण जगामध्ये लॉजिकली सुद्धा ते शक्य नाही आहे. अगदी लॉजिकल म्हटलं तरी तुमच्या सुखासाठी सगळेजणांनी उभं राहायचं आहे, लाईन लावून राहायचं आहे, सगळं प्रत्येक वस्तू तुम्हाला आवडून द्यायच्या असं घरात 4 माणसात शक्य नाही. समजा तुम्हाला तर जगात काय शक्य. घरातला दुसरा मनुष्य तुमच्या आधी उठून त्यांनी चहा केला असला तर नशीब आहे तुमचं, ते सुद्धा तो करेल अशातला भाग नाही. तो तुम्हाला स्वतः उठेल आणि तुम्हाला उठेल म्हणजे तेवढा जग हे आपल्याला माहीत आहे. मी काय अपरिचित बोलत नाही ना काही गोष्ट, म्हणजे असं म्हणजे हे आता कोण कोणाला हा विषय मुद्दा नाही, पण मुद्दा हा आहेच. तर तिथे सुखाची अपेक्षा 2 माणसांच्या ठिकाणी एकट्याच्या सुखाची अपेक्षा पुरी होत नाही, तर ती जर त्याला 2, 4, 6 तर मग आता लक्षावधी झाल्यानंतर कसं ते वाटेल. महाराज म्हणजे नाही का प्रपंच 5 माणसाचा, एकाच्या वाट्याला सगळं सुख कसं येणार. गणिताने म्हटलं तरी 1 पंचमांश. आता ह्याच्यावरनं आपली कल्पना दुरुस्त करून घ्यावी म्हणजे झालं, म्हणजे मग त्रास उरत नाही. तर हे जे आहे मग नैराश्य, मग माणसानं ते होणारे काय काहीतरी प्रतिष्ठेचे देखावे ते अमकन दमकं, तर ते सगळं आहेच आहे. प्रतिष्ठेचे देखावे आहेत, सगळ्या गोष्टी ते म्हणतात ते करायचं. आणि मग प्रतिष्ठेचा देखावा म्हणजे काय माहिती का, की वाकडेवाडीत राहणाऱ्याने वाकडेभूषण पुरस्कार तिरकेवाडीत राहणाऱ्याला द्यायचं. मग काय होणार मला माहिती पुढचं, मी काय सांगितलं आपल्या वेळेत. तिरकेवाडीत राहणाऱ्यानं वाकडेवाडी तिरकेवाडी भूषण पुरस्कार, त्या काय शेवटी फुलपण आहे. आपण तो सोडून द्यावा असं जगाप्रमाणे आपला हात जोडायचा, चला पुढे निघा म्हणायचं. कारण ह्याच्यातून त्यांना अडचण कुठे आहे हे सगळं कृष्णमूर्तींना काय करावं लागलं. तर ते काय म्हणतात, याच्यामध्ये मानवी ऊर्जेचा आणि जन्माच्या हेतूचा विनाश आहे. मुद्दा त्यांचा आपण लक्षात ठेवू की ह्यात मानवी ऊर्जा किती जाते. एक आभास निर्माण करायचं, केवढं दुःख आहे मला सांगा. म्हणजे खरं सांगायचं केवढा अपव्यय आहे खरं सांगायचं तर. म्हणजे तो कशाचाही असो, दिसण्याचा असो, करण्याचा असो, लोकांचा असो, प्रतिष्ठेचा असो, ते मिळवण्याचा असो, नाव मिळवण्याचा असो, कशाचाही असो, किती कष्ट त्याच्यात, किती वेळ, किती हे सगळं जातं. बरं सगळं काय तुम्हाला माहिती आहे, ते वर्तमानपत्रातले आज एकदम छान 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 सगळं बरं वाटते. दुसऱ्याशी दुसरं वर्तमानपत्र येणार आहे, ते पहिलं जातं तिकडे पिठे चाळायला, जे आता चाळत नाही पण पूर्वी पिठं चाळत, त्याच्या आधी आणखीन कशाला जात होतं आपल्याला माहिती आहे. तर ते जे जात होतं ना, तर ते पिठं चाळलं जातं दुसऱ्या दिवशी. मग त्याचं त्या प्रसिद्धीचं काय झालं, म्हणजे ती यावी म्हणून एवढं सगळं धडपड करायचं ते इतक्या माणसाने करा. आणि अलीकडे तर पेड न्यूज वगैरे ते तुम्हाला माहिती आहे सगळं. तर त्याच्यातलं सगळं पुन्हा त्याच्यापासून निघालं, त्याचा फोटो निघाला, ते आलं सगळं काय ते, की त्या दिवशी खुश झाला. दुसऱ्या दिवशी काय नाही, सकाळी पुष्कळ ते गेला. आता ते म्हणतात ते कालचं, तोपर्यंत दुसऱ्याचं म्हणजे नेमकं त्याच्या विरुद्ध असलेल्या माणसाचं नेमकं दुसऱ्या दिवशी येतं. आणि एवढं कौतुक पान भरून येतं की झालं, आणि ते कालचं सगळं मिळालेलं ते तेवढंच आहे ना. मग त्याच्यासाठी कशाला हे करता. मनुष्याच्या आपोआप काय होणार आहे ते होऊ दे. जगामध्ये प्रसिद्धी, महाराज म्हणले ना, पैसा आणि प्रसिद्धी प्रारब्धाची म्हणणे, मग तेवढी ती होती, जी व्हायची ती होते, नाही व्हायची ती होत. तर तेवढं त्याला महत्त्व तेवढंच द्यावं. महाराज या बाजूनं हेच सांगतात सगळं. तेव्हा ह्या संघर्षाचं जे जीवन आहे त्याच्यावरती एक फक्त 4 मध्ये बघितले तर मुळात संघर्षाबद्दल एक पुन्हा काही भूमिका आहेत मनुष्याच्या. सारखे खरोखर मनामध्ये जेवढे संघर्ष चालतात तेवढे जगामध्ये सुद्धा चालत नाहीत, कारण एवढे मोठ्या प्रमाणात तिथे चालवणं शक्य नाही आहे. मला सांगा, युद्धात विराम का घेतात, ते परवडत नाही. तेही म्हणतात आम्हाला युद्धाचा खर्च परवडत नाही, हेही म्हणतात आम्हाला परवडत नाही. दोघं मिळून ठरवतात आता आपण दोघांची हौस भागवायला, लोकांना दाखवायला आपण 8 दिवस युद्ध केलं, आता 9व्या दिवशी आपण हे उभय पक्षी विराम घेऊन हे करूया म्हणजे काय, ते परवडत नाही. तर तसे संघर्षामध्ये हानी होत असते नेहमी. तर संघर्ष वास्तविक सक्तीचा नाही आहे, तो आपण समजतो. संघर्षाशिवाय जीवन नाही वगैरे, जीवन संघर्ष वगैरे असं ती पुस्तकं वगैरे सुद्धा असायची. जीवन संघर्षामध्ये मी इथपर्यंत आलो वगैरे. कसले जीवन संघर्षामध्ये, तर काय संघर्षातून सुख मिळाले काय कधी कोणाला, काय नाही. तर ते हे अशा तऱ्हेनं ती गोष्ट आहे, पण ती सक्तीची नाही आहे. मी संघर्षरहित राहू शकतो. जसं मनाने आता स्वीकार आला तर संघर्ष गेला की नाही, मगाचा मुद्दा होता. स्वीकार आहे, समजा तो पिढीचा असेल, त्या परिस्थितीचा असेल, काय माझा स्वीकार आहे म्हटल्यानंतर संघर्ष संपला. स्वीकार नाही म्हटलं की संघर्ष सुरू झाला. आता तो करायचा की नाही आपल्या हातात आहे की नाही, मग ते स्वीकाराचा संघर्ष संपून जातो. मग तशा तऱ्हेचे भगवंत, हे सगळं जगत भगवंताचं आहे, तर त्याच्यामध्ये हे असं असणार. तर या अर्थाने ते काय म्हणतात की कृतीला वाव नाही असं नाही आहे, संघर्ष गरजेचा नाही आहे. संघर्षासाठी ज्या कृती आहेत त्या खऱ्या गरजेच्या नाही. म्हणजे आता आपण युद्ध वगैरे सगळं, आता युद्ध करून शांती मिळवायची हा आपला समाजरचना झाली. वास्तविक तसं नाही. युद्ध करून शांती कशी मिळेल, तुम्ही ज्या वेळेला युद्धात जिंकणार त्यावेळेला तुम्ही शांत होणार, सगळेजण विजयोत्सव अमकं तमकं ते सगळं साजरं करणार. ते त्यावेळेला काय करणार, ते पुढच्या युद्धाची तयारी करणार.
सरळ आहे की नाही, की काय चुकलं होतं ती पुढच्या वेळेस दुसरं हेच होणार ना, दुसरं काय होणार. म्हणजे हे आहे म्हणूनच हजारो वर्ष हेच चाललेलं आहे. तर संघर्ष हा सक्तीचा नाही आणि त्या अर्थाने गरजेचं नाही. कृतिशीलता ही जी आहे ना, म्हणजे माणसाला कर्म आहे ते आवश्यक आहे, ते बरोबर आहे, ते जास्तीत जास्त बरोबर करावं. त्यासाठी जे म्हणून ते राईट ॲक्शन, योग्य कृतीला महत्त्व देत. प्रतिक्रिया म्हणून कुठली कृती नाही, तुमची म्हणून काहीतरी कृती आहे ती करा. चित्रसुद्धा काढायचं झालं तर तुम्हाला जे मनात येते ते चित्र काढा. त्यांनी तसं काढले म्हणून ते तसं नको, त्याच्यात दिले म्हणून तसं नको. सुरुवातीला शिकताना तुम्हाला शिकावं लागेल, पण तुम्हाला जे चित्र काढायचं ते तुमच्या मनात जे निर्माण झालेले तेच काढा. ते त्याच्यासारखं चित्र जगामध्ये नसणार आहे हे नक्की. कारण तुमच्या मनात जे काय आलेलं आहे त्याचं जे चित्र म्हटलं आहे ते खऱ्या अर्थाने ओरिजिनल, या अर्थाने ओरिजिनल आहे. ते म्हणले आता मी उदाहरण म्हणून दिलेले म्हणून आपल्याला कळायला सोपं म्हणून म्हणतो. ते म्हणतात फूल फुलत जातं, ते कृतीच करीत असतं पण संघर्षशील नसतं. त्याच्याकडे संघर्ष नाही आहे, त्याच्याकडे ते कसं उमलेल तसं उमलेल, त्याच्याबरोबर अजून 4 फुलं उमलत असतील, पण ते उमलत जातं, ते कृती करतं पण संघर्ष नाही करीत. तर त्या अर्थाने मनुष्याला कृती करीत राहता येतं पण संघर्ष करायची काही गरज नाही. मग आता काय होतं, यश, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्याला महत्त्व जास्त आलं की मग हे संघर्षांचे प्रश्न निर्माण होतात. त्या एकदा गोष्टी मनातनं दूर करा, संघर्षाची काय फार गरज नाही, त्याच्या फक्त कृतींची गरज आहे, तेवढंच असू दे. आणि खरं सांगायचं तर ते म्हणतात की संघर्ष किंवा कसली मग चलाच्या ह्याच्या त्याच्या संघर्षाच्या स्वाभिताच्या कसल्या तरी कल्पनेने मनुष्य संघर्ष करीत जातो. होतं काय त्यामध्ये की म्हणजे तो खरं महत्त्वाचा विचार तो आहे. म्हणून मी जरा शेवटी तो सांगतो की मूळ अस्तित्वाचा एक आनंद आहे, त्याला मनुष्य मुक्तो. संघर्ष तो केव्हा करतो, अस्तित्वात असताना ना. मग सर्वात मूळ जर अस्तित्वावर आलं तर संघर्ष कुठे जातात, मग काहीही राहत नाही, संघर्ष नाही, काय नाही. ज्यांनी संघर्ष केले त्यांची तीच अवस्था शेवट आणि ह्यांची हीच अवस्था शेवट. उलट संघर्ष करणाऱ्याला राज्यांते नरका तशी अवस्था आहे. संघर्ष ज्यांनी नाही केली ना, हे जे कोण आपल्या जेते वगैरे असतील तर शेवटी वाट्याला नरक असं म्हटलं आहे, राज्यांते नरक. तसं आहे सामान्य माणसाला या अर्थाने नाही. तो जर बिनसंघर्षाचा जंगलाला बिनसंघर्षाचा राहील तर हे त्याला शक्य आहे. तर त्या अर्थाने हे संघर्ष नसावेत. आणि ह्यात काय आहे, मी आहे म्हणजे बाबा महाराज जे म्हणले आपल्याला परत परत आठवण होती त्याची की गुरुकृपेचा तुमचा अनुभव काय, तर मी जिवंत आहे. आणि या क्षणी खरं सांगायचं तर गुरुकृपेचा हाच अनुभव आपल्याला आहे आत्ता. आणि ह्या अनुभवापलीकडे काही असूही शकत नाही, कारण ते आहे ह्याच्यावरच बाकीचं सगळं आहे. ते नाही म्हटलं तर बाकीचं काही असलं तरी नाही. ती जमीन तुमची नाही, उतारा तुमचा नाही, घर तुमचं नाही, काही तुमचं नाही आहे. ते तिकडे जातील घेऊन ते सगळे कागदपत्र आणि ते बदलून आणतील. काही त्याचं त्या अर्थाने नाही आहे. म्हणजे तुम्ही आहात तोपर्यंत, म्हणजे सर्वात काय जर महत्त्वाचं असेल, अस्तित्वात आहे तर तुम्ही मला अस्तित्वात ठेवलं आहे याचा जो आनंद आहे तो सूक्ष्म असेल, पण तो आनंद एकदा जर माणसाला कळला तर बस त्याच्यासारखा आनंदी मनुष्य नाही. आणि मी आहे याचाच आनंद आहे, तर त्याला त्याच्याजवळ आणखीन काय आहे, हा आनंद गौण आहे. एक आनंदात सुद्धा गौणी आहे. उलट लोकांच्याकडे काय काय आहे त्याचा आनंद त्यांना नसतो, ते आहे ते कळलेलंच नसतं. मग ते एकदम फटकन कळतं एकदम आणि मग जातात फटकन दुसऱ्या दिवशी, असं होतं. मग त्या आनंदाचा काय उपयोग झाला. तर हे जे काय आहे हे मी आहे ह्याच्यातला आनंद आहे तो घ्या, म्हणजे अस्तित्व गुळ. मग आपण श्वासाची जाणना असे जे म्हटले ना ते तेवढ्यासाठीच म्हटले की सगळं मिळते का कुठे, काही जेथे ते ठेवले नसेल. मग एवढा श्वास जन्मभर चालतो त्याची जाण नाही, तेच अस्तित्व. तर त्या अर्थाने अस्तित्वाचं एक करावं. आणि 1-2 कॉमेंट फक्त ह्यांच्याबद्दल आहेत जे गुरु आहेत खऱ्या अर्थाने, तर ते त्या अर्थाने उपदेश देते. खरे गुरु फक्त माणसाला जागा करतात. म्हणणं जाग देणं हे फक्त त्यांचं काम आहे. मूळ अवेकणार आहेत ते जाग देतात फक्त. आणि त्यामुळं गुरूंच्या जवळ राहणं हे खूप कठीण असतं, कारण त्याचं कारण त्यांनी दिलं आहे. हजारो जन्मांच्या बेसावत्तेनंतर आणि झोपेनंतर जागं होणं हेच मुळात अवघड होतं. आणि त्यानंतर ते सांगतात त्या जागं राहतात त्याप्रमाणे चालायचं ते त्याच्यापेक्षा अवघड होतं. त्याला हजारो जन्माचं म्हणले ते त्यांना कल्पना नाही का, त्यांना ह्याचं ज्ञान नव्हतं असं नाही. ते उत्तम हठयोगी होते, त्यांच्या कुंडलींच्या संदर्भातले सगळे अनुभव सगळं आहे, पण त्यांनी त्याचा कुठेही विषय होऊन दिला नाही म्हणून तो होत नाही, याच्यापेक्षा काही नाही. तर त्यामुळे त्यांना हजारो जन्मांचं त्यांचे मागचे अनेक जन्मांचे जे सगळं आवराव तपासून जे काय केलेलं आहे त्यांनी काय ते त्यांच्या शास्त्राप्रमाणे केलं असेल. पण त्यांनी वापरताना मात्र हे आहे म्हटलं की हजारो जन्मांच्या ही जी बेसावत जगणं असतं त्याच्यानंतर माणसाला कुठेतरी एकदम गुरु जाग देतात देवाचे. जाग दिली देवाची जे म्हटलं ना, तर ती जागा दिली देवाची जी आहे ना ती जाग टिकवणं किंवा जागं होणं हे अवघड जातं. कारण झोपेत राहणं सोपं असतं माणसाला, जागर राहणं अवघड असतं. हरिजागर करून वागेल की लक्षात येईल. आणि जर अजूनही लक्षात येत नसेल तर एकट्याने करा, म्हणजे आणखी नक्की. तर हे जे आहे ते तसं आहे. म्हणून ते
त्याच्यात कमी टिकतात याचं कारण हे आहे की ही इतक्या वर्षांची सवय झालेली झोपेची बेसावतीची म्हणून. आता तसं मग जागं व्हायचं आहे तर मग जागं व्हायला आम्ही काय करायला पाहिजे का किंवा काय व्हायला लागतं तर जागं व्हायला पूर्ण श्रद्धा त्यांच्या भाषेतली आणि शरणागती लागते. ती असेल तर मनुष्य जागा होऊ शकतो. कधी मी अजून जागा झालो की मला माहीत नाही. पूर्ण शरण राहा आणि पूर्ण श्रद्धा असेल राहा, तुम्ही जागे व्हाल. मग पुढचं त्यांचं काम आहे. त्यांनी एकदा जागा करून दिल्यानंतर काय करायचं ते सांगितलं असं ते कळतं. तर आणि त्या अर्थाने कसलाही अभिनिवेश न ठेवता जगणं ही एक मोठी विद्या आहे, ज्याला आपण साधेपणा म्हणतो. साध्या भाषेमध्ये साधेपणा, कसलाही अभिनिवेश नाही, मताचा नाही, आकाराचा नाही, याचा नाही. लेट अस फाईंड आउट. त्यांची मी व्याख्यानातून किती वेळा हे ऐकलं की लेट अस फाईंड आउट, लेट अस गो इन टू इट. मी तुम्हाला सांगतो असं नाही, आपण शोधूया. शोधण्यामध्ये कदाचित याचं आणखीन एखादं कारण सापडू शकेल. किती संवाद असेल की ज्याच्यामध्ये आणखीन एकाने कॉन्ट्रीब्यूट केले, दुसऱ्यानं तिसऱ्यानं चौथ्यानं करता करता सत्याच्यापर्यंत यायला झाले. वस्तू काय किंवा त्याचं उत्तर काय. तर लेटेस्ट फाइंड आउट, लेटेस्ट गो इन टू इट हे जे त्यांचं आहे तशाच पद्धतीनं अभिनिवेश कसलाच नाही. त्यांचा वेशाचा अभिनिवेश नाही, राहणीमानाचा अभिनिवेश नाही, काय अभिनिवेश नाही. म्हणजे त्यांच्याबरोबर जे स्वयंपाकी होते त्यांनी जे त्यांच्या आठवणींचं पुस्तक लिहिलं त्याच्यावर त्यांनी हा मुद्दाम उल्लेख केला की माझं ते भाग्य होतं, त्यांनी सगळं सोडलं आणि त्यांचे स्वयंपाकी म्हणून राहिले. आता तो मनुष्य केवढ्या कॅलिबरचा माणूस होता, पण त्यांनीसुद्धा मायकेल जो राहिला तर त्यांनी स्वतः ते सगळं सोडून त्यांनी परमिशन दिली म्हटल्याबरोबर हजर झाले की इथे सगळं. तर त्याची ती विद्या कलेची आर्ट त्याच्यामध्ये एकदम माहीर होता तिकडे पण. तर त्यामुळे त्या माणसाने हे सगळं जवळून पाहिलं. कारण त्याला काय त्यांना ते काय म्हणायचे की हे जेवणाच्या टेबलावर नुसतं जेवण नसतं त्यांच्याकडे, त्यांच्या ज्या गप्पा होतात त्याच्यातून कळतं, ते फ्लॅश असतात सगळे. तर ते सत्याचे फ्लॅश मला तिथून मिळावेत म्हणून मी हे काम पत्करले आणि म्हणून त्यांनी त्यांच्या आठवण लिहिल्या. तर ते खूप दिवस एकटे होते. कृष्णमूर्ती बाहेर गेले होते आणि त्यांचे दौरे असं 4-4 महिने असायचे. 4 दिवसात जायचे देशांना. तर साधारणपणे ॲव्हरेज 4 देश, बाकीचे 2 ते 3 देश हे ऑप्शनल असायचे. तर त्याच्यामध्ये भारतात ते 4 महिने असायचे. तर तशा तऱ्हेच्या ह्या 3-3 महिन्याचे असे 4 ठिकाणचे दौरे. तर ह्या दौऱ्यानंतर ते एक दिवशी परत यायचे होते. तर ही सगळी मंडळी त्यांना तिथं ज्यादा राहावं लागते काय, त्यांना त्यांच्या दृष्टीनं ते म्हणजे एकदम वेगळाच दिवस असायचा की आज कृष्णजी येणार. ते कृष्णजी येणार हा दिवस त्यांच्या दृष्टीने एकदम महत्त्वाचा. म्हणून सगळे तिथं आपापल्या ठिकाणी गप्पा मारत बसलेत, वाट बघतात गाडी येईल. आणि ते ह्याच्यातनं उतरले, मर्सिडीजमधनं उतरले. त्यांना त्या मर्सिडीजचं पण कधी काही नव्हतं आणि त्या बैलगाडीचं पण कधी काही नव्हतं, मर्सिडीजमधनं उतरले. तर त्यावेळेला त्यांना ते, आणि ही गोष्ट सांगतो आहे, यावेळेला त्यांचं वय 81 होतं. 81 वेळेला मनुष्याला त्याला दार उघडायचं सुद्धा त्यांनी म्हणले मी उघडू शकतो तोपर्यंत उघडतो, उघडू शकतो तोपर्यंत उघडतो. कसलाही अभिनय नाही. तर माझ्या मागे एवढी माणसं ती दार, ते नाही तसलं नाही. आपण जराही ओढवतो कुठल्या पदावर गेला की तो उभा राहतो. ते गाडी उघडली, दार उघडलं की हा बाहेर येणार. काय ते कृष्णमूर्तीसारखा माणूस आहे, जो मुक्त माणूस आहे. तो म्हणतो मला दार उघडता येते तोपर्यंत मी उघडतो. हात धरले ते म्हणले जरा थांबा, उतरता येते का बघतो. उतरले. उतरता आलं तर मला काही आधार घेण्याची गरज नाही. ज्या वेळेला ती गरज असेल त्यावेळेला ते घेईन, पण ज्यावेळेला गरज असेल त्यावेळेला नाही. म्हणजे दारातून घटना बारीक सारीक असतात, पण किती माणसाला अलर्ट राहता येतं, त्याच्यामध्ये सावधान राहता येतं आणि अभिनिवेशाशिवाय राहता येतं, त्याचं ते उदाहरण आहे. आपल्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. आपल्या जरा तो लहान मोठा भाऊ असला तरी तिथं अडचण असते तर तू लहान आहेस, अरे तू लहान आहेस बरोबर आहे, पण तू काय आता मोठा आहेस म्हणून काय कमी आहेस का. तर तू एखादी गोष्ट करावी, तसं नाही. तो लहान आहे, तो लहान आहे कशाचा, म्हणजे त्याच्यातसुद्धा तुम्ही मोठा आहे हे भाग आहे जो तो एवढ्या मोठा नसून तर तो काही नाही आहे. त्यांना कोणी उचलून द्यायला नको, कोणी हातात धरायला नको, काही नको. नाईलाज असेल तर मी तो जरूर हात तुझा धरेन, पण नसेल तर माझा मी उतरेन. आल्यावर सर्वांची त्यांचं एक वैशिष्ट्य त्यांनी त्या लिहिले, ते मला फक्त म्हणायचं होतं. तर वैशिष्ट्य म्हणजे काय, कृष्णमूर्ती त्या वातावरणात उतरले. ते कॅलिफोर्नियातलं ह्याच्यातलं त्यांचा जो व्हायचा जो हे आहे ते त्या आश्रमातलं वातावरण, जिथे त्यांनी शेवटी द्याय तिथेच ठेवला. तर ही वयाच्या 75 म्हणजे 86 वर्षाची गोष्ट आहे, तरीसुद्धा त्यांनी त्या अर्थाने कशावरही बसले निरूपणाला तर कधी पाठ टेकलेली बघितलेली गोडी कशाला. त्यांच्या निरूपणात नेहमी झाडाखाली असायचे, कट्ट्यावरचे. मोस्ट हे प्रेफर्ड हे म्हणजे झाडाखालच्या कट्टा, कट्ट्यावर बसून सगळी निरूपणं, तीसुद्धा त्या कुठला वृक्ष असेल तर त्याला कधी टेकायचा प्रश्न नाही, समोरच बसायच्या कट्ट्याच्या. तर तिथून उतरल्यानंतर ते म्हणले की ते उतरले प्रत्येकाचे, त्यांनी नुसतं प्रत्येकाला एक हाय हॅलो करतात तसंच, एवढंच फक्त एक दखल त्याची की ते इथे 4 महिने राहिलेत, इथे राहिलेत, आपण हे सगळं आता कार्य काय होतं ते करून बाहेरून जाऊन आल्यानंतर तिथं असल्यासारखे ते होते, तसेच त्यांचं फिलिंगही असल्यासारखं होतं. आणि ते आल्यानंतर नुसते जेव्हा ही नुसते फक्त इकडून तिकडे गेले ना, तर एकदम वातावरण सगळं बदलून गेलं. ते म्हणले काय झालं काही कळलं नाही, हे काहीतरी त्यांच्याकडे होतं. ते नुसते येऊन जायचे,
तर येऊन जायच्या वेळेतच वातावरणात परिणाम व्हायचा काहीतरी. म्हणजे ती काय म्हणजे जे मिळवलेलं असतं ते महाराज म्हणायचे ना, उपासनेचं तेज लपते, योग्याचं तेज एक वेळ चेहऱ्यावर दिसेल, त्याच्या मागंही दिसेल, पण नाम घेणाऱ्याचं तसं व्हायचं नाही. म्हणले परिणाम होईल वातावरणावर. ते जे काय म्हणायचं त्याचा अनुभव बरोबर जे म्हणतात म्हणजे विरुद्ध टोकाला आहे तसं काही नाही आहे खरं. म्हणजे ते एकच आहे. त्यामुळे ते आले की ते म्हणायचे. आणि त्याने आल्यावर ते याला म्हटलं, क्रोयन तो होता, त्याला म्हटलं हाऊ आर यू मायकेल. जे त्याला इतकं बरं वाटलं, अरे माझी एवढी लक्षात ठेवून एवढी चौकशी, फक्त एकच वाक्याची चौकशी, पण त्याने माझं स्वतःचं सुद्धा मनाचे सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन झालं एकदम. जो मी 4 महिने एका स्थितीत राहत होतो, स्टॅटिक झालो होतो मी थोडा, तो एकदम मी व्हायब्रंट होऊन गेलो. त्या दिवशीपासून जे कामाला लागलं होतं ते काय त्यांच्या कामामुळे झालं होतं असं नाही, पण त्यांच्या दृष्टिपातामुळे, त्यांच्या त्या सगळ्या दर्शनाकांक्षणा, ते जे आहे ना, अनुग्रहार्थे दर्शन भाषण कृपादृष्टीपात आहात, जे इकडे आहे तेच तिकडे आहे म्हणून हे 2 टोकाला जाऊन बसले. ते नुसत्या दृष्टीनं, नुसत्या प्रेझेन्सने सुद्धा वातावरण बदलून टाकू शकतात, एवढी जी हे आहे शक्ती आहे. तर ती काय असेल तर त्याच्यातनं, आणि त्यांची त्याच्याबद्दल साधेपणा काय असेल, तिथे गेलं की तिथलं जे काय वातावरण होतं, जे काय परिस्थिती होती त्यानुसार तिथे. मागे आपल्या मी याच्याबद्दल एकदा गोष्टी सांगितली त्याच्यातली. तर ते आल्यानंतर त्यांनी काय केलं असेल तर तिथे त्या परिसरात काही झाडं, काही फुलं, काही हे ह्याची वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष, हे सगळ्यांना भेट देत गेले. यांना जशी भेट दिली आणि विचारपूस केली तशी प्रत्येक झाडाजवळ जाऊन त्यांनी विचारपूस केली. इतकं जर आपल्याकडे मंतर असेल तर भगवंत लांब नाही, तिथंच आहे. आता एक शेवटचं फक्त सांगतो, कारण वेळही झाली आणि आपल्याला थांबावं लागेल. तर एकदा त्यांना हे विचारलं होतं की शेवटी वय झालं, आता 90 वर्ष वय झालं, 91 झालं, आता दिवस मोजलेले राहिले, खरं आहे. मग नेहमी नॉर्मली असं असते की असं काहीतरी झालं म्हणजे जवळच्या माणसांना जी काळजी लागलेली असते ती प्रपंचिकच असते तशी म्हणायची. तर पण व्हॉट नेक्स्ट साध्या भाषेत. तर आता पुढे काय असं एक वाटत असतं. तर ते त्यांना कुठेतरी बाजूला चर्चा करताना त्यांचा आवाज क्षीण झालेला होता त्यावेळेला. तर त्यांना विचारलं की व्हॉट नेक्स्ट, म्हणजे आम्ही पुढे काय करावं असं, कारण आता हे दिसतं आहे. आणि त्यांच्याशी बोलायला तसं काय वाटायचं कारण नाही, कारण त्यांचं ते मृत्यूला मित्र जसं टागोरांचं होतं तसं मृत्यूला मित्रच समजत. त्यामुळे तो जीवनाचा भागच आहे. आत्तापर्यंत जसं ही वर्ष जात गेली तसं ते 1 वर्ष जाणार, आणि ते झालं की आय विल व्हॅनिश. म्हणजे जसं ओशोंच्या याच्यावर लिहिलं होतं ना, विल व्हिजिटेड दिस प्लॅनेट असं म्हटलं होतं, तसं ही व्हिजिटेड दिस प्लॅनेट. हे पृथ्वीला त्यांनी काही काळ भेट दिली, 90 वर्ष 150 वर्ष, तसं या पृथ्वीला ही त्यांची भावनाचा भाग असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने याच्यात बोलण्यात काही अवघड नव्हतं. बोलले बरोबर आहे, पण त्यांनी उत्तर काय दिलं तेवढं फक्त एकदा लक्षात घेऊन आणि मग थांबू. तर ते काय म्हटले की नंतर जर तुम्हाला कधी वाटलं, म्हणजे वाटतात कधीतरी, असं वाटू शकतं की माणसाला भेटावं हे वाटलं, असं जर तुम्हाला कधी वाटलं तर एखाद्या चांगल्या उमललेल्या फुलाकडे जा आणि शांतपणे एकाग्रतेने ते पहा, मी त्यात असेन. एवढं कळतं काय असते, स्पर्श कुठे असतात याची जी कल्पना आहे त्या आपल्या खूप वेगळ्या आहेत, आणि ज्या खऱ्या आहेत त्या ह्या आहेत की मी त्या फुलात असेन. कुठल्याही फुलाकडे जा आणि एकाग्र होऊन पहा. पाच मिनिटांनी आपली आता इथली ह्याची वेळ घडा, एकदमच थांबू. हे सगळं त्यांचं आहेच. आपण आपल्याला शोधित असावं, त्याचं नेहमी म्हणणं आत्मशोध हेच आहे. आणि यालासाठी का हे वडवण करायचे कारण नाही. आणि आपल्यासारख्यांना जो मार्ग आहे तो खरं नाम कोण घेतो तसं खरं नाम आपल्याकडून घ्यावं. तर तेवढंच आपण लक्षात ठेवू आणि सांगितलेल्या दिशेनं काय जमेल तेवढं आपल्याला जायचा प्रयत्न करू. त्यांची बाजूने त्यांची कृपा साथ ही आहेच. वणवण करीस फुकारे, वणवण करीस फुकारे, नाम मार्ग हा शोभा.
संसाराची चिंता निवारी निवारी, संसाराची चिंता निवारी निवारी, आशा भय दूर करी दूर करी, आशा भय दूर करी दूर करी, प्रारब्ध ही मागे सारी मागे सारी, प्रारब्ध ही मागे सारी मागे सारी, अंतरंग शांत करी शांत करी, अंतरंग शांत करी शांत करी, आडमार्ग धोंडीसे फुकारे, आडमार्ग धोंडीसे फुकारे, नाममार्ग सोपा धरे रे, नाममार्ग सोपा धरे रे, नाममार्ग सोपा, दिशाभूल भ्रम टळे भ्रम टळे, दिशाभूल भ्रम टळे भ्रम टळे, सत्य मिथ्या अवघे कळे अवघे कळे, सत्य मिथ्या अवघे कळे अवघे कळे, रिद्धी सिद्धी धोका टळे धोका टळे, रिद्धी सिद्धी धोका टळे धोका टळे, संत संग सहज मिळे सहज मिळे, संत संग सहज मिळे सहज मिळे, जगामागे जातोसी फुकारे, जगामागे जातोसी फुकारे, नाममार्ग हा सोपा धरे रे, नाममार्ग हा सोपा धरे रे, नाममार्ग हा सोपा, दीन म्हणे बसल्या जागी बसल्या जागी, दीन म्हणे बसल्या जागी बसल्या जागी, अवघे पाही लागे मार्गे लागे मार्गे, अवघे पाही लागे मार्गे लागे मार्गे, प्रेमनिष्ठा ठेवी जागी ठेवी जागी, प्रेमनिष्ठा ठेवी जागी ठेवी जागी, गुरु खुणे विहरे जगी विहरे जगी, गुरु खुणे विहरे जगी विहरे जगी, आटाटी करीसी फुकारे, आटाटी करीसी फुकारे, नाममार्ग हा सोपा धरे रे, नाममार्ग हा सोपा धरे रे, नाममार्ग हा सोपा, वण वण करीसी फुकारे, वण वण करीसी फुकारे, नाममार्ग हा सोपा धरे रे, नाममार्ग हा सोपा धरे रे, नाममार्ग हा सोपा धरे रे, नाममार्ग हा सोपा. जानकी
रामस्मरण जय जय राम